एक बड़ी खबर नागपुर पहाड़ी थाना क्षेत्र से आ रही है। स्वागत नगर भांडेवाड़ी परिसर में मोहन मिश्रा नामक व्यक्ति की चाकू मारकर हत्या की सनसनीखेज वारदात सामने आई है। सूत्रों के अनुसार मामूली विवाद के चलते अभिजीत कामले नामक युवक ने अपने साथियों के साथ मिलकर इस वारदात को अंजाम दिया। बताया जा रहा है कि मुख्य आरोपी अभिजीत पर पहले भी कई आपराधिक मामले दर्ज है। हत्या की सूचना मिलते ही पारडी पुलिस ने तत्परता दिखाते हुए 1 घंटे के भीतर चारों आरोपियों को गिरफ्तार कर लिया। फिलहाल पारडी पुलिस इस मामले की आगे की जाँच कर रही है। पोलीस स्टेशन अंतर्गत भांडेवाडी आहे, तिथे स्वागत नगर आहे। त्यामध्ये मृतक मोहन उर्फ बबलू मिश्रा आणि आरोपी अभिषेक कांबळे हे दोघेही एकाच एरियात राहतात। दोघांची मित्रता होती। जे इतर आरोपी आहेत तेही एकमेकांना ओळखतात। दुसरा आरोपी फैजान शेख आहे, तो पण मित्र होता, त्यांच्याशी मैत्री होती। काल त्यांचा अचानक वाद झाला आणि शिवीगाळ झाली। शिवीगाळ दिली त्यांनी, मृतकने आई बहिणीची शिवी दिली म्हणून आरोपीने रागाच्या भरात त्याच्यावर शस्त्रांनी वार करून त्याला मारलं। 1 नंबर आरोपी जो अभिषेक कांबळे आहे त्याच्यावर 326 गुन्हा कळमना पोलिसांना आहे 2024च्या, आणि त्यामध्ये तो बॉन्डमध्ये आहे। त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन झालेली आहे। आणि 2021चा गुन्हा कळमना पारडी पोलिसांना होता, ते पण 326चा गुन्हा होता त्याच्यावर। आता तो 1 वर्षापासून पुणे इथं राहत होता, तिथं कंपनीत काम करत होता। सध्या कंपनीला ब्रेक होता म्हणून तो इथं आलेला होता। 1 महिन्यापूर्वी 13 एप्रिलला आलेला होता, इथं सध्या राहत होता। काल ही घटना जवळपास 8:30-9ची आहे। लगेच आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि चारही आरोपींना आम्ही लगेच अर्धा तासात 1 तासात ताब्यात घेऊन त्यांना इंट्रोगेट केलं आणि 1 तासात उरवायला लागला। आणि याच्यात 4 आरोपी आहे। मुख्य आरोपी अभिषेक कांबळे आहे, वय 24 वर्ष आहे। दुसरा फैजुद्दीन शेख आहे, 28 वर्ष। तिसरा आरोपी राजकुमार इंद्रमणी तंती आहे, 59 वर्ष। चौथा आरोपी चंद्रशेखर राजकुमार तंती आहे, त्याची वय जवळपास 30 वर्ष आहे। चारही आरोपी अटक केले आहे आपण। हत्येचे मुख्य कारण आहे की ते एकाच एरियात राहत होते, एकमेकांना ओळखत होते आणि मृतक हा त्याला टॉन्ट मारत होता की तू पुण्याला होता, काय करत होता, किती पैसे कमावले। आणि याच्यावरून त्यांची बाचाबाची झाली आणि मृतकने त्याला आई बहिणीच्या घाण शिव्या दिल्या। आई बहिणीच्या शिव्या दिल्या म्हणून हे राग धरून आरोपीने त्याला शस्त्राने वार करून मारलं।